बस बस बस. काकू काय झालं? दादा हे माझं बाळ. हा माहिती आहे ना मला. किती एक 2.5 महिन्याचं असेल हे बहुतेक. हा काय झालं? हो त्याचं बोल ना, बोल बोल. हे माझं बाळ. हे माझं बाळ घे आणि लहानचं मोठं कर. का बर? अगं बाळ तुझं लहानचं मोठं तू करायचं असं काय घडलं का तू आमच्यात दादा मी हे बाळाला सोडलं नसतं रे. मग कोणी काय बोललं का तुला? नशीब लय खराब आहे. अगं तू काय नशीब खराब. सांगू का तुला? आता या डॉक्टरकडे गरके मारून मारून आहे ना 10 वर्ष झाले जवळजवळ. आणि काही गुन्हे ना 10 वर्षामध्ये आपण 2-3 डॉक्टर बदलवले. प्रत्येक जण म्हणतो पैसे उकळायचे कामं होतात. आज जरी त्या डॉक्टरने बोलवले होतं तुला जरी आठवण नाही ना, पण मला आठवण आहे. माझी जायची इच्छाच नाही राहिली. आता डॉक्टर नको काही नको, काय फरक नाही पडत. मुलं कुठे जीव लावू राहिले हो मला सांग. गावामध्ये तुला अशी 10 लोकांची उदाहरणं देता येईल का ज्यांना 1-1 नाही 2-2, 3-3, 4-4 मुलं आहे. ते आईबापाला पोचती नाही आणि तू कशासाठी हट्ट धरती का आपल्याला काहीतरी मूलबाळ पाहिजे म्हणून? खरं सांग बरं. काही चिंता नको करू. नाही झालं ना इथून पुढं म्हणजे आजपासूनच त्या डॉक्टरचा फोन जरी आला तरी जायचं नाही, त्याला सरळ सांगायचं. झालं बोलून तुमचं? हो झालं. अहो तुमचं सगळं खरंय, सगळं मान्य आहे मला. आपण आता आपलं वय काय झालं, बरोबर ना? खूप प्रयत्न केले ते पण मला मान्य आहे. बरोबर. तुम्हाला माहितीये का काय गावात गेले ना तो लोक कसे कसे बोलतात तो मला. त्या गावातल्या लोकांना तू फायरिंग फिरव, गोळी मार त्या लोकांना. तुम्हाला नाही कळायचं त्याचं, तरी नाही कळायचं. मला वाटलंच होतं तू अशीच म्हणशील. नको ना, नको हट्ट धरू तू. अहो का पण तुम्ही अगं भगवंताने आपल्याला हात पाय दिलेले आनंदाने. जोपर्यंत आपले हातपाय चालतील तोपर्यंत आपण स्वतः हे करायचं. ज्या दिवशी हातपाय थकतील त्या दिवशी आपण मजूर लावून आपलं घरामध्ये स्वयंपाक पाण्याला आपण बाई ठेवू. तसं नाहीये हो. काम होईल तोपर्यंत करणार आहे आपण, त्याचं मान्य आहे मला. पण आई आई होण्याचं जे सुख असतं ना ते तुम्ही नाही समजू शकणार. ते करू नको. नसल झालं. दादा काकू काकू बस बस बस. काकू काय झालं? दादा हे माझं बाळ. हा माहिती आहे ना मला. किती एक 2.5 महिन्याचं असेल हे बहुतेक. हा काय झालं? हो त्याचं बोल ना, बोल बोल. हे माझं बाळ. हे माझं बाळ घे आणि लहानचं मोठं कर. का बर? अगं बाळ तुझं लहानचं मोठं तू करायचं असं काय घडलं का तू आमच्यात दादा मी हे बाळाला सोडलं नसतं रे. मग कोणी काय बोललं का तुला? नशीब लय खराब आहे. अगं तू काय नशीब खराब. रडू नको, रडू नको. बघ ग, तू तरी सांग. काय जन्म घेऊन आला. दे दे. खूप इच्छा होती रे दादा मला. अगं तू असं लहानचं मोठं करायची तू खूप कोड्यात इच्छा बोलू होती. नको ना. सांग काय कोड्यात बोलू राहिली? बघ ना किती सुंदर बाळ आहे. हे बघ आहे ना, लाल शर्ट घातलेले आहेत ना. काय गोजीवाणी दिसते हो. अगं झालं काय? आणि दोघं बी जणांना एक विनंती आहे. काय विनंती? मला दोघं बी जण एक वचन द्या. पण आता झालं काय? अगं तू माझी काकू आहे, हे तुला वचन दिलं, पोराने वचन दिलं. बोल. आम्ही दोघं नवरा बायको वचन देतो. काय माहिती आता? काकू म्हणजे आई समान असते. हा आपला माझा भाऊ झाला नातेनी. अहो पण वचन कसलं देताय तुम्ही? अहो आता काय वचन मागणार आहे? काय आपलं काय धन मागणार आहे काय ती? मला काय काकू काय झालं ते खरं सांग ना. हा मला ना हा मला कॅन्सर आहे. काय सांगते? अरे 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 कॅन्सर पण मी सांगितलं. तुमच्याकडून दोघांकडून मी वचन घेते की माझ्या बाळाला काहीच कमी नका पडू देऊ. अगं जरी तुला कॅन्सर झाला तरी बाळाला सांभाळायला काही अडचण नाही ना तुला? नाही हा हे माझा जीव माझे प्राण मी तुमच्या हवाले करून जाते. का म्हणून? नको नको नको. हा तुझा जीव सांभाळ. तूच सांभाळ बाई. जा मेहरबानी करून. हा नाही. अरे येते मी. अरे नाही. ए, ओ काकू ओ. अरे बापरे, ते बळच देऊन केले आता. हो ठीक आहे, ते लेख खायचं होतं आपल्याला नाही म्हणून मिळालंय ते ठीक आहे. हो आता या लेकराचं काय चुकी? करू शकतो पण उद्या काय? बरोबर आहे ना. लोक काय म्हणतील? उद्या काय म्हणतील? काकूचं पोरग घेतलं. हे बघ, हा सर्व विषय आहे ना, हा सगळा विषय तुझ्यावर डिपेंड आहे. आता तू म्हणाल ती पूर्व दिशा. असं समज ना का भगवंतानीच काहीतरी आपली समस्या ऐकली आणि भगवंतानीच दिलंच आपल्याला आईत लेकरू. खरंच का? बस. अगं माझं बाळ होणार. हा हे माझं बाळ म्हणून हो राहणार. हो हो
आणि आपण दोघ जण याला एकदम लाडाने मोठं करू. हा नीट नीट असं न केलं ना, माझा पोरगा पोलीस जर झाला ना तर बस आपण जिखवली म्हणायची. त्याला लहानचं मोठं केलं. जरी तो त्याच्या आईचं दुःख सहन करून त्याला लहानचं मोठं मी केलं. फक्त मला पोलीस व्हावा. आता तो भरतीला गेला होता, काय निकाल लागल तर लागू. ही बी कुठे गेली काय नो राधा? का या कुठे गेला तुमचा तो साहेब या? काय झालं? निदान हे भांडं तरी उचलून ठेवावा. बस बस बस. हा अहो तुमचं बी करायचं, त्याचं बी करायचं, लहानाचं मोठं केलं, आता मी कवर म्हातारपणी करायचं. हा अगं नुसतं काम, हे काम करायचं, ते काम करायचे, त्याचे कपडे सुद्धा घराचे घालत नाही. त्याला बोलवा पहिल्यांदा. अगं तो लग्नाजोगा झाला सुनबाई, त्याच्या अर्थ ती सुन काम कर. तू शांत बस, तापू नको ना एवढी. सुनबाई म्हणजे आता त्याचं लग्न बी तुम्हीच लावणार का? त्याला पैसे बी तुम्हीच खर्च करणार का? आणि मग आता आपला मुलगा नाही का तो इकडे? अगं तुला आणि मला जी कहाणी माहिती आहे ती त्याला सुद्धा माहिती करायला नको ते इकडे. बाकीचं मला माहिती नाही. त्याला बोलवा पहिल्यांदा. त्याला बोलवा, त्याचे कपडे पहिल्यांदा उचलायला सांगा, त्याचे घडे घालायला सांगा. अरे झोपला असेल तो. ए साहेबू, ए साहेब, अरे थोडी इकडे तर भाऊ, तुझ्याही बोलू राहील तुला. ये इकडे. झोपला असं ते बाय झोपेल. आला बोंबके मारत. अगं पोलीस भरतीला गेलता तो. आला का? झाला का पोलीस? झाला पोलीस? अरे तू अरे डाच बाबा, तुम्ही जरा गप्प बसा आता. डाच बंद कर ना. डाच तुम्ही गप्प बसा. बस. हा बस. आतापर्यंत तुमचं लय ऐकलं. काय रे, तुला लय झोप लागली होती का? हा सारा गाव लोक शिकायला जाते, आता ते थकती नाही आणि तुला तर लय थक लागतो. हा ते कपडे कुठे टाकले, ते परीकडचे कपड्याची घडी घातली नाही, ते गोदड्या कशा टाकल्यात? तू आई आहे का कोण आहे काय तर होती माझ्या हा. सांग बरं. हा, आई आई तू राईट प्रश्न विचारला. आई आहे का कोण? अरे आईची. आजची ताव होती का हा? अरे कायची आई? ए बरोबर मनातलं तुम्ही ओळख. का बसा, आज मी बोलल्याशिवाय राहणार नाही. हा मी कवर करू तुमचं काम. त्याला डाऊट आला बरं खरंच. आई हा डाऊट आला म्हणजे? ताव तू म्हणजे काय संशय. एक काम कर अरे आईचे तू ऐक मला 25,000 रुपये दे. मला जायचे पोलीस भरतीला. 25 लाखात आहे का? 25,000 लय तुझ्या आई बानी कमवून ठेवले तर ते 25,000 काढायचे आणि द्यायचे नोटा काढून तुम्हाला. आज काय बोल राहिली ती? आज का बोल राहिली? अरे तू लहानपणी किती किती ज्यावेळेस हा काय म्हणतात त्याला याचा जन्म नव्हता होईल तेव्हा तू कशी हे करायची, किती दुःखी किती नाराज होती. हा. आणि आता तू जमत अगदी पण नाही. अहो, काय करते यांचं? लहानाचं मोठं केलं, लहानपणी खाऊ पिऊ घातलं, त्याचं जरा तरी किव. हा ते कपड्याच्या गाड्या घालायच्या कवर आता आपण करायचं. तुम्ही बी म्हातारं झालं, मी बी म्हातारी झाले. नाही, म्हणजे हा? मला काय कळलं, तुम्ही का बरं काय किरकोळ गोष्टीवरून पसारा बिसारा तिला सांग ना, मी आवडली तू पुढे पसारा. आवडेल. तिथं मी लग्न करतो म्हणा, सुनबाई आणू का घरात, आपण त्याला एखादी पोरगी पाहू. न बघा आतापर्यंत सांभाळत तेवढं बस झालं. हा काय आता याचं लग्न बिग्न नाही करायचं. आणि साहेब्या तुला सांगून ठेवते, खरं काय ते तुला अजून माहिती नाही. माझ्या नादाला लागू नको, तुला साहेब्या सांगते. गप्प बस ना. अहो तुम्ही गप्प बसा. हो. काय खरं सांगते, गप्प बस ना. तो पाया पडू. म्हणजे नेमकं हिला काय म्हणायचे? ही आई आहे का कोण आहे? आई. ही माझी आई नाही का? त्याला डबल डाऊट निर्माण झाला. माझी आई अरे मी तुझी आईच नाहीये. हा खाली बस. तुझी आई बा ना खाली बस रे. खबर वाचून आणि ठेवलं पुचकन माझ्या पोटाला. खाली बस, खाली सांभाळायला बस. आता आता करायला. आता बोललीस ना, आता सांगूनच टाकू एकदा. बस बोललीस ना. आई नाही आहे ना तुझी वाली? बाबा लय मोठी कहाणी आहे रे, सांगताना माझ्या अंगावर काटा येतो अक्षरशः. तुझी आई आहे ना बाबा, तुझी आई, तुला जन्म झाला 2-2.5 महिन्याचा तू असताना तुझ्या आईला कॅन्सर झाला आणि मग तुझ्या आईना हे ताब्यात दिलं तुला सांभाळायला आणि लहानचं मोठं केलं. आणि काय या बाईची विचार बदलले आता आणि तुझ्याकडून काही बी अपेक्षा म्हणजे तुम्ही दोघं माझे आई वडील नाही नाही. नाही नाही तू माझा भाऊ आहे, चुलत निलत नात्याने, आणि ही तुझी चुलत निलत बहिणी आहे रे. नाही मोठा भाऊ वडिलांच्या जागी राहतो. ते सगळं ठीक आहे बाबा, पण ह्या उदासाला काय सांगू मी आता. काय म्हणाले तुम्ही? समजलं का भाऊ, अशी कहाणी आहे रे. हा माणूस बदलतो, विचार बदलते, तसं या तुझ्या मी तुमच्या दोघांच्या पाया पडतो. तुम्ही लहानचं मोठं मारे नको नको. पडू दे. तुम्हाला लहानचं मोठं केलं, आता पण इथं वाढवलं. माझी आई मला माहिती नाही, माझ्या बाप मला माहिती नाही. हीच तुझी आई आणि मी. आई वाणी मला एवढं जीव लावलं आणि तुम्ही आता असं काबड करून राहिली. हीच मी तुम्हाला मुलगा बघा. म्हणून काय आतापर्यंत काय केलं? बघ आता मान्य आहे ना तुला हे. नाही मला सांग अबे, मी मुलगा बस, म्हणून बस, आज शांत हो तुम्हाला तू. कधी वाढव बोल. हा ठीक आहे, शांत. मला कोणी एखादं काम झालं नसेल हो, बरं, नसेल बरं. ऐकलं, पण आजची दुश्मनी काय आहे माझ्या? नाही काय नाही. अरे झालं गेली सुद्धा. मी का पियतो? अरे तुकारांबरोबर बाबा मांजराचे पाय कुठे पिलाला लागा त्या का? ती मांजर म्हणजे आई आहे तुझी वाली. ती बी कळकळीनं बोलली ना, सगळं विसरून जा. वहिनी अजून आईसारखं जीव लावलं या बाईनं मला, आता का बरं असं करून राहिली? बरं आहेत ना आता, चांगलं आहे ना.
काय काय केलं सांगा बरं मी असं काय अरे तुला केलं लहानाचं मोठं त्याच्यासाठीच केलेलं बाळा. मग मला कशाला तुम्ही असं बोलू राहिली चल घरात चला आता, झालं गेलं विसरून जा, कोणी कोणाला काय बोललं सगळं विसरून जायचं आणि तू नक्की पोलीस होणार. चला आता परत कधी परीक्षा आहे, निकाल कधी, उद्या परवा आहेत का? परवा निकाले चला आमचे आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी, तू नक्की पोलीस होशील आणि आपण गुन्हा गोविंदाने संसार करू. जी काही तुझी आई होती तिला विसरून जा तू मला आता. बोलू नका भाऊ तुम्ही नाही नाही नाही, चल घरात. मला वेदना होत होतं. नाही चल घरात चल चल चल, तू पण रडू नको, चल चहा ठेव. मावशी, अगं तुला काय म्हणतोय? अगं कधी आलीस तू? अगं आत्ताच आली, घरी आली ती, म्हटलं मावशीला भेटून येऊ. अगं काय नाही तर ना रात्रीपासून खूप मळमळ होतंय ग थोडस. आणि घरातले कुठे गेले? अगं ते गेले जरा बाहेर गेलेत. आणि आणि तो टोनग्या पोरगा तुझा, तो दीर कुठे गेला? अगं काय टोनग्या बिनग्या बोलते, जरा वयाचं तरी भान ठेव ना जरा. अगं लयच तो उड्या मारत होता, मी पोलीस होईल आणि इकडे तिकडे फिरत बसतो, म्हणून त्याला टोनग्या म्हणून टाकते. इकडे तिकडे फिरत बसतो म्हणजे? काहीच नाही, 1 रुपया कमवत नाही ना, म्हणून. जाऊ दे, मी काय म्हणते, तुझं काय चालू आहे? माझं चालू आहे बाई. ते जातात कामाला आणि तो जातो बाहेर, शिकतोय माझं पोरग. तुझं पोरग? ते काय तुझं पोरग आहे का? तू अशी का बोलते ग? अगं मग स्वतःचं लेकरू ते स्वतःच राहतं ना. मावशी तुला काही कळत नाही, दुसऱ्याच्या लेकराला चिपकून बसलेली, तो काय तुला खाऊ घालणार आहे? आणि काय काय ग, खरंच तो मला सांभाळेल का ग? अगं तो आता कमवायला लागला ना, घराच्या बाहेर निघून जाईल, थोडं कमवू दे त्याला. तो नाही, तू घराच्या बाहेर गेला तर काय? त्याची बायको आल्यावर तो घराच्या बाहेर जाईल? बायको आला काय, तो आताच निघून जाईल पाहिजे. तू स्वतःच राहतं ग, तू स्वतःचं बाळ होऊ दे ना. ते पण तुझं पण बरोबर आहे ग, पण नाही ग, मला माहिती येतो तसा नाहीये. तो मला खूप जीव लावतो अगं. मी त्याला जर जेवण दिलं नाही ना तर जेवण सुद्धा नाही. तुला माहिती आहे का, बाहेर जाताना सुद्धा त्यांच्या सुद्धा पाया पडतो आणि माझ्या सुद्धा पाया पडतो. राहू दे ग. नाच रे मोरा आंब्याच्या बना, तू नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या बना, तू नाच रे मोरा नाच. अगं तू काय ते पोरग आता दे सोडून, आता स्वतःच्या बाळाचा विचार कर, बस झालं ते. काय ग, तू आतापर्यंत किती पोरगी असेल ना सक्का सारखं सांगितलं असतं. एका रक्ताची आहे, तुम्ही निदान माझ्या बहिणीचं रक्त, ते माझंच रक्त आहे, तरी तू असं बोलतेस? हा जरा करा भलं, तेच म्हणतं माझं खरं. तुला माहिती नाही माझा पोरगा किती चांगला आहे आणि माझे मिस्टर पण किती चांगले आहेत. माझा आई! पोरगा दिवस लावणार आहे. आई माझं लेकरं. मगाशी. हे गळ्यात माळ का बरं घातली? झालं ना पोलीस, गावातून मिरवणूक काढली त्यांची. बघितलंस? Congratulations. हा मी बोललो होतो ना, बघितलंस तू? आणि काही करणार नाही, माझा पोरगा खेळायला जातो. आमचं स्वप्न होतं, स्वप्न साकार झालं. गावातून मिरवणूक काढली, लोकांनी हार घातले. मावशी मला ना मम्मीचा कॉल आहे, तुम्ही चालली. हा आला असेल ना कॉल. आली इथे हे करायला. दुसऱ्याची घर फोडते आणि माझ्या लेकराचं पण काय. गाडीचे काय बनवतात ते? हा ना. आलंच बरं. काय झालं? काय झाली काहीतरी होतंय. ऐक यार, काय झालं? काय झालं आई अहो काही नाही, सकाळपासून ना बाळा चक्कर येते रे. सकाळी काही खाल्लं होतं का सकाळी? का काही खायला नाही? नाही हो, नुसतं ते खायचं ना मग, आनंदाच्या भरात काही खाल्लं नाही का काय? अहो, खाल्लं मी. म्हणलं लेकराला जरा पेढा वगैरे आणावं. काय तर? आणि सकाळी चेकअप केलंय मी. मग डॉक्टर आलाच काय असेल सांगितलं? रिपोर्ट. डॉक्टर रिपोर्ट बघ मोबाईलला तुला बोललो होतो काय डॉक्टरकडे जात जाऊ नको म्हणून. आता रिपोर्ट मोबाईलला पाठवणार अरे, होते. आपल्याला एवढा मोठा सोन्यासारखा आता कशा डॉक्टरचा विषय कट करणार, तरी तू गेलीच होती का डॉक्टरकडे? बरं झालं, काय म्हटले मग डॉक्टर परत? अहो काय झालं? अहो अरे आता मला इंग्लिश येत नाही ना मला. हा? अहो आईला आई आता प्रेग्नंट राहिली. तू बाबू आता हसावा का काळजी काळजी करू नका, तुम्हाला दोघांना सांगतो. आता जे होईल ना बाळ हा. त्याला मी सांभाळीन, तुम्ही मला सांभाळा ना, अरे बाप. मग मी तुम्हाला आपल्या बाळाला सांभाळीन. काही काळजी करू नका आई, बघ, काळजी करू नका. आई कॉंग्रॅच्युलेशन, धन्यवाद 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 दादा. आता असा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.